नमस्कार. कोरोना, काळजी आणि उपाय. कोरोनाबद्दल आपल्याला काळजी वाटतेय देखील, काळजी घेतोय देखील आपण आणि उपाययोजना करतोय देखील, उपाययोजना आखतोय देखील. हे सगळं करत असताना पुन्हा पुन्हा एकच मुद्दा अधोरेखित होतोय आणि तो म्हणजे प्रतिबंध. कारण प्रतिबंध हा नेहमीच उपचारांपेक्षा श्रेष्ठ असतो. आज आपण त्याच विषयी बोलणार आहोत. आजचा विषय आहे कोरोना प्रतिबंध आणि सोसायटी ज्या आहेत वेगवेगळ्या त्या सोसायटींचा सहभाग या प्रतिबंधामध्ये कशा पद्धतीने असू शकतो. मी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉक्टर मृण्मयी भजक आणि आज आपण आमंत्रित केले या विषयातील तज्ञांना डॉक्टर संतोष चौधरी यांना. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर संतोष चौधरी हे पालघरचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. त्यांनी MD केलेलं आहे रोग प्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्रामध्ये. कोरोना आणि इतर आजारांविषयी सर वेळोवेळी लोकांना प्रबोधन करत असतात, कारण अशा साथीच्या रोगांमध्ये लोकसहभाग जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. आज आपण प्रतिबंधाविषयी बोलणार आहोत. सोसायटीज ज्या वेगवेगळ्या आहेत त्यांच्याविषयी बोलणार आहोत. त्यांचा सहभाग या प्रतिबंधामध्ये कसा आहे त्याविषयी बोलणार आहोत. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की आता प्रतिबंधाविषयी आम्हाला सगळं माहिती आहे, तरी आमचा कार्यक्रम जरूर बघा. कारण प्रतिबंध कसा करायचा हे महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे तो का करायचा, कशा पद्धतीने करायचा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली प्रसार माध्यमांमधून आपल्याला भरपूर माहिती मिळत असते. त्यातलं तथ्य काय, मिथ्य काय हे जाणून घेण्यासाठी आजचा कार्यक्रम जरूर बघा. आपले जे प्रश्न आहेत, शंका आहेत ते आमच्या तज्ञांपर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा जो फोन नंबर आहे तो टिपून घ्या. फोन नंबर असा आहे 24900232. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा, पण जेव्हा तुम्हाला असं कळलं की इथे फोन जोडला गेलाय तेव्हा टीव्हीचा आवाज एकदम कमी करा. प्रश्न आपला जो आहे तो सलग विचारा आणि नंतर तुम्ही टीव्हीचा आवाज वाढवू शकता. तर सुरुवात करूया कार्यक्रमाला. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपलं. आज आपण 2 महिन्यांपूर्वी सर तुम्ही इथे आला होतात आणि त्यावेळी परिस्थिती खूप वेगळी होती. आज आपण बघतोय की त्यावेळी 2 महिन्यांपूर्वी कोरोना होता हा कुठेतरी लांब आहे असं वाटत होतं आणि आज असं अगदी आपल्या घराजवळ कोरोना आलाय अशी प्रत्येकाच्या मनात भीती आहे. आणि वेगवेगळ्या ज्या हाऊसिंग सोसायटीज आहेत शहरामध्ये किंवा इव्हन गावामध्ये देखील त्यासाठी प्रतिबंध केले जात आहेत. तर ते कशा पद्धतीचे असले पाहिजेत? अगदी उत्तम प्रश्न आहे मी म्हणू शकतो. कारण आज जी परिस्थिती आहे कोरोनाची, अतिशय खूप लोक घाबरलेले आहेत. सोसायटीमध्ये तर खूपच जास्त घाबरलेले आहेत. आणि विशेषतः शहरी भागातल्या ज्या सोसायटीज आहेत आणि त्यामध्ये तर खूप मोठं भीतीचं वातावरण आहे. हे पाहायला बघितलं तर आपण भीती बाळगण्यापेक्षा आपण प्रतिबंध काय करू शकतो आणि काय प्रकारच्या उपाययोजना आपण आपल्या सोसायटीमध्ये राबवू शकतो जेणेकरून आपल्या सोसायटीमध्ये प्रत्येक मेंबर्सला आपल्याला कोरोना होणार नाही आणि कोरोनापासून आपण होईल तितका बचाव करू शकतो. याकरता मी काही सूचना सुचवतो. त्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की आपण जेव्हा सोसायटीमध्ये ये जाण करणारे लोक आहेत, साहजिकच आहे, तर यामध्ये आपण आपल्या ज्या मेन गेटवरच आपण जर हँडवॉश स्टेशन ठेवलं, त्या ठिकाणी आपण हँडवॉश करू शकतो. आणि प्रत्येक व्यक्तीला आल्यानंतर त्याला प्रत्येकाला तिथं हात धुवूनच मध्ये यायचं. आणि जे लोक येणं जाणं करतात किंवा इतर भागात जातात त्या भागामध्ये त्यांची नोंद करून घेतातच बऱ्याच सोसायटी लोक. पण बऱ्याच ठिकाणी असं दिसून येतं की इतका भाव केला जातो की त्यामध्ये बऱ्याचशा डॉक्टर्स लोकांना, नर्सेसना, पोलीस कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या फॅमिलीजना नाहक त्रास होतो. त्यांना शासनातर्फे सांगितलं जातं की तुम्हाला सेवा द्यायची आहे, पण जेव्हा ते बाहेर जातात इसेन्शियल सर्व्हिस करतात त्यांच्या फॅमिलीला पण खूप भीती वाटतं. बरोबर आहे. तर हे भीती वाटण्याचं काहीही कारण नाहीये. हा आजार जो आहे तो मूळ समजून घेण्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. हा आजार कसा होतो, एखादा कोरोनाबाधित रुग्ण जो खोकलतो आणि खोकल्यानंतर त्याच्यातले जे ड्रॉपलेट्स आहेत त्या ड्रॉपलेट्स जर आपण 1 मीटरच्या अंतरावर असू तर आम्हाला त्याचा संपर्क होऊ शकतो. किंवा आपण एखाद्या स्पर्शाला, ज्या ठिकाणी खोकलल्या गेला तो स्पर्शाला आपण त्याला स्पर्श केला आणि ते जो भाग आपण आपल्या नाकात आणि तोंडात किंवा डोळ्यात आपण गेला तर त्यामुळे कोरोनाचं संक्रमण आपल्याला होऊ शकतं. तर हा त्याचा हा मोड ऑफ ट्रान्समिशन ज्याला म्हणतो आपण की संक्रमण होऊ शकते यामुळे. बऱ्याच लोकांना काय वाटतं की हा एअरवे असेल, म्हणजे हा एअर ट्रान्समिशन होत असेल किंवा हे हवेमध्ये पसरतो त्यामुळे आम्हाला होतो, तेव्हा हा कोरोनाबाधित रुग्ण हा घेऊन येतील आमच्याकडं
किंवा माझ्यासमोरच हा कोरोनाबाधित रुग्ण गेला, तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा सोसायटीच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात भीती आहे. बरोबर पण मी सांगू इच्छितो की हा आजार एअरवे म्हणजे एखाद्या एअर टू एअर होत नाही. तुम्हाला फक्त 1 मीटर डिस्टन्स ह्यासाठी ठेवण्यास सांगितलंय की जेव्हा व्यक्ती खोकलतो किंवा शिंकतो तर त्याच्या त्या रेस्पिरेटरी सिक्रेशन मधून त्याच्या श्वसन नलिकेतून जे काही द्रव बाहेर निघतं त्या द्रवामध्ये ते व्हायरस असतो आणि तो 1 मीटरच्या अंतरापर्यंत एखाद्या व्यक्तीला संक्रमित करू शकतो. तर ते 1 मीटरच्या अंतरामध्ये संक्रमित करण्याकरता तुम्हाला याचं प्रिकॉशन घ्यायचं की आपण फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे. बरोबर आहे. जे आपण बऱ्याच माध्यमांमधून आपण सांगत असतो की सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग ठेवा, तर ते ह्यासाठी की शिंकण्यातून किंवा खोकण्यातून येऊ नये. तुम्ही आता सांगितलं की सोसायटीमध्ये काही प्रिकॉशन्स घेतले जातात आणि काही ठिकाणी खूप जास्त अतिरेक पण होतोय त्याचा. विशेषतः आता जे लोक पुन्हा आपल्या गावाला गेलेले आहेत तर बऱ्याच असं दिसतंय की गावांमध्ये लोकांना घेत नाहीयेत, मुंबईच्या लोकांना घेत नाहीयेत. काही ठिकाणी अक्षरशः असे खड्डे वगैरे खणून ठेवलेले आहेत. तर त्याबद्दल काय सांगाल की आपल्याला काळजी पण घ्यायची पण त्याच वेळी आपल्याला त्यांना अगदी बाहेर पण लोटायचं नाहीये. कारण हा आपण मला तरी पहिल्यांदाच जास्त वेळेस ऐकलं सोशल डिस्टन्सिंग. सोशल डिस्टन्सिंग हे काय सोशल आउटकास्टिंग नाहीये. आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून फिजिकल डिस्टन्स ठेवायचा आहे 1 मीटरचा आणि त्या व्यक्तीशी आपल्याला त्याचा संपर्क आल्याने आपल्याला आजार होत नाही. जर त्याला कुठले लक्षणं नसतील, त्याला कुठला आजार नसेल, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही आजार नसणाऱ्या लोकांना पण आमच्याकडून संक्रमण होईल का. तर अशा प्रकारे फार रेअर गोष्टी आहे की एखाद्या व्यक्तीला लक्षणं नाहीत आणि तो दुसऱ्याला संक्रमित करू शकतो. त्यामुळं एखादा व्यक्ती मुंबईतून आला म्हणून त्याला संक्रमण आहे हे म्हणणं चुकीचं आहे. त्याला लक्षणं असतात, आजाराचे काही लक्षणं दिसून येतातच आणि कोरोनाची लक्षणं ज्या एखाद्या व्यक्तीमध्ये आढळले तर त्याला शासन स्तरावरच आपलं सांगितलं जातं की तुम्ही 14 दिवस क्वारंटाईन व्हा किंवा तुम्ही घरी राहा. तर मला असं वाटतं की आपण याकडे लक्ष द्यावं की आपण सोसायटीमध्ये किंवा आपल्या घरी एखादा व्यक्ती येतोय, राहायला येतोय, तर त्याच्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये आपण प्रिकॉशन्स घ्यायचेत. आपण स्वतःच्या वैयक्तिक लेवलवर बी घ्यायचे आणि सोसायटी लेवलवर बी घ्यायचे की प्रत्येक व्यक्ती जो येतोय त्या तो हँडवॉश करतो का किंवा सॅनिटायझेशन प्रोसेस फॉलो करतो का किंवा आपण त्या व्यक्तीपासून फिजिकल डिस्टन्स ठेवतो का किंवा हे 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपण ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर त्या व्यक्तीला आपल्याला त्याच्यापासून आपल्याला संक्रमण होण्याचा मुद्दाच क्लिअर होत नाहीये. म्हणजे मुळात ते आपण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं आणि हँड वॉशिंग केलं तर त्यामध्ये त्याचं संक्रमण होण्याचा मुद्दा उपलब्ध होत नाहीये. बरोबर आहे. तर जे फिजिकल डिस्टन्सिंग किंवा सोशल डिस्टन्सिंग आपल्याला करायचं आहे आणि हात जे आहे ते वारंवार आपल्याला स्वच्छ करायचे आहेत. मला वाटतं की कोरोनाने एक नवीन शिस्त आपल्याला लावून दिलेली आहे. तर ही जी शिस्त आपण म्हणतो की आपण जो एक डिसिप्लिन फॉलो केला पाहिजे तर त्यात कोणत्या कोणत्या गोष्टी येतात आणि त्या आपण प्रत्येकाने करायलाच पाहिजेत. फार अतिशय महत्वाचं आहे की आज मी आता मागच्या वेळेस जेव्हा मी इथं आलो होतो त्यावेळेस काहीतरी 40-45 केसेस पूर्ण भारतात होत्या. आज आपलं 1.5 लाखापर्यंत आपल्या भारतात केसेस आहेत. तर तुम्हाला वाटत असेल की बाबा हा प्रतिबंध का होत नाहीये, मग हा ट्रान्समिशन का होतो किंवा हा आजार का पसरतोय आपल्या राज्यात. त्याच्यात मुख्य बाब मी त्यावेळेस पण सांगितली होती की मास्क लावल्याने हा आजार थांबतो. हा मुळात मुद्दा एकट्या मास्कने हा आपला आजार पसरत नाही असं नाहीये. संक्रमण जो आहे तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत होतो. त्यामुळे संक्रमणाचा जो रूट आहे तो आपला हाताद्वारे किंवा आपल्या स्पर्शाद्वारे आपल्याही श्वसन नलिकेला किंवा आपल्या नाकाला, डोळ्याला आणि तोंडाजवळ आपला हा हात स्पर्श जातो. त्यामुळे आपले हँड वॉशिंग प्रॅक्टिसेस आणि सवयी लावणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रकारचे बाकी आजार पण कमी होतील. आणि दुसरं म्हणजे आपण आपल्या घरी राहून सुद्धा आपण काहीतरी 5-6 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण केलं तर आपण ह्या रोगापासून प्रतिबंध करू शकतो. मुळाचं आपण आता रात्रभर उशिरा झोपणे किंवा सकाळी उशिरा उठणे ह्यापेक्षा आपण लवकर झोपून लवकर उठून सूर्याचं दर्शन कसं घ्यावं किंवा आपण सकाळी उठल्यानंतर आपला जे काही दिनचर्या आहे ती कशी असावी. तर सकाळी उठल्यानंतर आपण आपलं स्नान वगैरे केल्यानंतर आपण व्यायाम करावा किंवा त्यानंतर आपल्या घरी आपल्याकडे प्रॅक्टिस असेल तर एक च्यवनप्राश म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये सांगतात ज्यामुळे आपली इम्युनिटी रोगप्रतिकार शक्ती वाढते. तर आपण एक च्यवनप्राश उपाशीपोटी घेऊ शकतो, 10 ग्रामचा च्यवनप्राश. त्यानंतर आपण आपला जो काही काढा आपण पूर्वी प्यायचो तर काढा म्हणून आयुर्वेदिक काढा ज्याला आपण कश्यप म्हणतो, कश्यप, आणि त्याच्यामध्ये काय आहे की तुळशीचे पानं, दालचिनी आणि आपल्या सुंठ जे आपण काळे मिरे हे टाकून आपण एक काढा बनवतो. तो काढा पिल्यानंतर आपल्या म्हणजे
गरम वस्तू घ्यायच्या आणि नेहमी गरम पाणी प्यायचं आणि थंड वस्तू या उन्हाळ्यामध्ये अवॉइड करायच्या. ह्या जर गोष्टी आपण पाळल्या आणि रात्री झोपताना मुळात झोपताना जर आपण हळदीचं दूध पिलं तर आपल्याला हे आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. कारण आपण आता वॅक्सिनेशनच्या येईपर्यंत वाट बघतोय, पण आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवलं, आपल्या स्तरावरची रोगप्रतिकार शक्ती वाढवलं तर आपल्याला हा आजार होणार नाही. बरोबर आहे. आपल्याला एक फोन येतोय. रामकृष्ण महाले आपल्याशी बोलतायत जोगेश्वरीहून. नमस्कार, बोला. हॅलो, आपला प्रश्न विचारा. मी महाले बोलतोय. मला विचारायचंय की माझं वय आहे 75 आहे आणि माझ्या मिसेसचं वय 70 आहे. गेले 2 महिने आम्ही आमच्या स्वयंपाकिणीला आणि आमच्या मोलकरणीला घरात यायला बंदी केलेली आहे. आता आम्हाला जवळ काम जमत नाही घरातलं करायला. त्यांना जर आणायचं असेल तर आम्ही काय प्रतिबंध किंवा काय काळजी घेतली पाहिजे, हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. कोरोना प्रतिबंध आणि सोसायटी असा आजचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर संतोष चौधरी सर. सर, मगाशी आपल्याला फोन आला होता आणि त्यांनी असं सांगितलं होतं की दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत, 75 आणि 70 अशी वय आहेत आणि घरातली नाही म्हटली तरी सगळी कामं करणं हे शक्य नाहीये त्या दोघेच एकटे असल्यामुळे. आणि अशी बरीच कुटुंब आपण बघतो की शहरामध्ये आहेत, फक्त आजी आजोबा आहेत आणि त्यांना कामाला आता कोणी मदतनीस नाहीये. तर मग त्यांच्यासाठी काही वेगळे नियम सोसायटी करू शकते का अशा लोकांसाठी? हा खरंच हा मोठा प्रश्न आहे आणि तुमच्याकरताच नाही आहे तर बऱ्याचशा वयोवृद्ध ज्या एकट्या राहतात किंवा ज्यांच्यासोबत पूर्वी मोलकरीण वगैरे यायचे ते आता येत नाही आहेत. त्यामुळे त्यांना आता हा लॉकडाऊन जो 14 दिवसाचा होता तो आता 2 महिन्यापर्यंत गेला. त्यामुळे हा मोठा प्रश्न उद्भवतो. पण मी असं सांगू इच्छितो की तुमची मोलकरीण जर तुमच्याकडेच काम करत असेल आणि तुमच्याकडेच येत असेल किंवा ती कुठल्याही आजाराचे लक्षणं नसतील त्या मोलकरीणला किंवा एखाद्या मेडला तर तुम्ही तिला तुमच्याकडे कामावर घेऊ शकता. तिचे फक्त जेव्हा ती तुमच्या घरी येईल तेव्हा तिचं हँडवॉशिंग झालं पाहिजे, तिचे हँड सॅनिटाईज झाले पाहिजे, तिने चेहऱ्यावर मास्क वापरला पाहिजे काम करताना. ह्या 2 गोष्टी जर आपण केल्या आणि जेव्हा जाईल तेव्हा पण तिचे हँडवॉश करून तिला आपण जर पाठवलं तर तुम्ही मोलकरीण ठेवू शकता. त्यात काही मोठा असा प्रश्न उद्भवणार नाहीये. फक्त ती मोलकरीण जर 10 ठिकाणी कामाला जात असेल तर प्रत्येक ठिकाणी ते प्रिन्सिपल फॉलो होतो का, हँडवॉशिंगचा किंवा हा मास्कचा किंवा ती स्पर्श करून येते का, ते थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक आहे. म्हणून त्या प्रकारे सोसायटी अलाव नाही करत आहे. पण वयोवृद्ध लोकांसाठी मला असं वाटतं की तुम्ही ह्या प्रकारचं काळजी घेतला की तुमच्याकरता जर एखादी कोणी मेड स्पेशली तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तसे प्रिकॉशन्स घेऊन तुमच्याकडे कामाला ठेवू शकता. नक्कीच. म्हणजे आपण बघतोय की आता बाकीचे जे लोक आहेत तर ते तर सगळी कामं करतायत, पण अशा वयोवृद्ध लोकांसाठी नक्कीच जर मोलकरीण मिळत असेल तर त्यांनी ती जरूर लावावी आणि तसं आवेदन तुम्ही सोसायटीला करू शकता. आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात अंबरनाथहून. नमस्कार, बोला. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की सोसायटीमध्ये एखादा पाहुणा येणार असेल तर त्या व्यक्तीबाबत इतर सोसायटीच्या लोकांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी या संबंधात आपण काय सांगू शकाल का? अर्थात 14 किंवा 15 मजल्याची बिल्डिंग असेल तर त्या ठिकाणी एवढं माहिती होणार नाही, पण त्या संबंधात सुद्धा माहिती घेण्याच्या दृष्टीनं काय सोसायटीच्या अध्यक्षांनी किंवा सेक्रेटरीनी काय नियम करावेत असं आपल्याला वाटतं, यावर आपण काय मार्गदर्शन कराल? आणि दुसरा प्रश्न असा आहे की हायड्रोक्लोरोक्विन गोळी जी आहे तर त्या संबंधात बऱ्याच वेळेला त्याच्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढते किंवा बऱ्याच वेळा असं म्हटलं की त्याचा काही परिणाम होत नाही, अशा पद्धती वेगवेगळी विधानं वृत्तपत्रामध्ये येतात. त्या बाबतीत निश्चित संभ्रम कमी होईल असं काही आपण मार्गदर्शन कराल का? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. खरं तर आता लॉकडाऊनमुळे पाहुणे येणं तसं कमी झालंय, पण तरीही काय कधी कधी असं होतं की बाबा एअरपोर्टवरून कोणीतरी बाहेरच्या देशातून आलेला आहे किंवा बाहेरून आलेला आहे आणि त्यांना आपल्याकडे यायचं, एखादा पाहुणा आहे, तर मग त्याची नियमावली काय आहे? कारण बऱ्याच सोसायटीमध्ये असं आहे की बाहेरचा कोणी पाहुणा घेतच नाहीत सोसायटीमध्ये. अक्षरशः हा 2ही प्रश्न फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं मी अभिनंदन करतो की ह्या 2 प्रश्नावर मला बोलायचंच होतं. हा पहिला मुद्दा असा आहे की जेव्हा आपल्या घरातून कोणी पाहुणा येतो किंवा आता लॉकडाऊनच्या वेळेस ट्रेन सुरू झाल्या आहेत त्यामुळे आपले काही लोक जे अडकले आहेत बाहेर ते पण त्या सोसायटीकरता पाहुणेच आहेत, कारण ते 2 महिन्यानंतर येत आहेत. तर तोच नियम त्यांना पण लागू होतो. तर ह्याकरता ह्यांना जे रेड झोन म्हणून एखाद्या कंटेनमेंट झोन म्हणून येत असतील किंवा एखाद्या ज्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रकारची साथ पसरलेली आहे अशा जिल्ह्यातून ते एखादी पाहुणे येत असतील
तर त्यांना कुठली लक्षणं जरी नसतील तर त्यांना आपण आपल्याच घरी ठेवून 14 दिवसाचं होम आयसोलेशन म्हणजे घरीच राहायला पाहिजे, त्यांनी बाहेर नाही जायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून ज्या जिल्ह्यामध्ये जसं आपण मुंबई जिल्ह्याचा पकडला किंवा एखादा एरिया पकडला जिथं कंटेनमेंट झोन आहे की जिथं मोठ्या प्रमाणात साथ पसरलेली आहे, अशा जिल्ह्यामधून जर एखादा व्यक्ती आपल्याकडे येतोय, पाहुण्याकडे येतोय किंवा एखादा व्यक्ती सोसायटीमध्ये येतोय तर त्यांना आपण घरीच 14 दिवस राहण्याचा आपण सल्ला द्यावा. आणि त्यांना जे काही लागतं ते आपण सोसायटीने प्रोव्हाइड करावं. आणि त्या व्यक्तीमध्ये जर 5व्या दिवशी किंवा 10व्यापर्यंत कुठले लक्षणं नाही दिसून आले तर त्यांना आपण त्या प्रकारची सूट पुढे द्यावी. आणि पाहुणे मंडळी किंवा एखादा व्यक्ती जे सोसायटीतून 2 महिने बाहेर आहे तो आला तर त्याला असं सोशल आउटकास्टिंग नाही वाटलं पाहिजे, त्याला वेलकमिंग वाटलं पाहिजे. कारण शेवटी त्याचं घर आहे, त्याला राहायचं आहे आणि सोसायटी लोकांनी त्याच्यापासून आपल्याला होईल असा हा मोठा प्रश्न हा काढून टाकायचा की त्यांच्याकडून होईल कधी होईल, जेव्हा आपण स्वतःचं प्रिकॉशन नाही घेतोय आणि त्याच्याशिवाय आपण फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन नाही करतोय. अशा व्यक्तीला आपण सोसायटी फिरण्यापासून आपण बंधन घालू शकतो पण येण्यापासून बंधन नाही घालायचं. नक्कीच. म्हणजे आपण अतिथी देवो भव असं म्हणतो, पण आता कोरोना काळात मात्र ते पूर्ण सगळं बंद झालेलं आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की एखादी व्यक्ती जर आपल्याच घरी येत असेल तर तिला किंवा एखाद्या पाहुण्याला आपण घेऊ शकतो, पण आपली जी नेहमीची काळजी आहे ती मात्र आपण सगळ्यांनी घ्यायची. सर, दुसरा प्रश्न त्यांचा HCQ बद्दल होता की खूप वेगवेगळं बोललं जातंय वेगवेगळ्या माध्यमातून. कोणी म्हणतंय की याचा काही उपयोग नाहीये, कोणी म्हणतंय की ह्याचे वाईट परिणाम होत आहेत, कोणी म्हणतंय की प्रिव्हेंटिव्ह आहे. काय करायचं आपण? हायड्रॉक्झिक्लोरोक्विनचा विषय हा भरपूर बातम्यावर पसरला. जेव्हा अमेरिकेने ह्याची मागणी केली तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं की हायड्रॉक्झिक्लोरोक्विनचा उपयोग पाहिजे. तेव्हा HCQ जी गोळी आहे बेसिकली ह्याचा जे आपल्याला वापर कसा कोणी करावा ह्या पहिल्यांदा आपल्या इंडियन ICMRने सांगितलं की ह्याचा वापर हेल्थ वर्करसाठी आपण हा देऊ शकतो. हेल्थ वर्कर्सना कोणत्या हेल्थ वर्कर्सना द्यायचं आहे? ज्यांच्यामध्ये कुठल्या हृदयाचा आजार नसेल आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे. हे कॉमन HCQ जे आहे सगळ्या मास म्हणजे लोकांना किंवा सोसायटीच्या लोकांना घेण्याकरता हा औषध नाही आहे. आणि आता जे रिसेंट गाईडलाईन आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे की त्यांनी हा HCQ घेऊच नका म्हणून सांगितलं. कारण का की ह्याचा उपयोग तेवढ्या मोठ्या प्रमाणात दिसून नाही आला. फक्त ह्याचा उपयोग कधी होतो जेव्हा तुम्हाला व्हेंटिलेटर लागतं किंवा एखादा तुमचं श्वसन पूर्ण इन्व्हॉल्व्ह होतं, लंग्स तुमचे इन्व्हॉल्वमेंट होतात, त्यावेळेस तुम्हाला त्या श्वसन नलिकेला फुलवण्याकरता किंवा तुमच्या लंग्सला फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळवण्याकरता ह्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्याकरता आणि पहिल्यांदा प्रोफिलॅक्सिस म्हणून या औषधाचा वापर करण्याकरता आपल्याला ICMRने सांगितलं होतं. केवळ हेल्थ वर्कर्स, ज्या आरोग्य इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये जे हेल्थ वर्कर्स जातात, ज्या रुग्णांच्या संबंधित आहेत, ज्याने कोरोना किंवा कोविड हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत, त्यांच्याकरताच हा प्रोफिलॅक्सिस होता. एक कॉमन लोकांसाठी हा हायड्रॉक्झिक्लोरोक्विन हा औषध द्यायचंच नाहीये. आणि आता तर सध्या ते घेऊ नये म्हणून इव्हन हेल्थ वर्करला पण सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हायड्रॉक्झिक्लोरोक्विन न घेता इतर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकरता जे काही आपल्याला आयुष मंत्रालयाने सांगितलेले आहेत त्याचा वापर करावा आणि ह्या औषधाचा वापर करू नये. नक्कीच. म्हणजे हा संभ्रम कदाचित ह्याच्यासाठी पण असेल कारण आपल्या सगळ्यांसाठीच म्हणजे संपूर्ण जगासाठीच कोरोना हा नवीन आहे आणि त्यामुळे एक प्रायोगिक तत्वावर आपण आधी घेतला होता. पण आता जसं सांगितलं सरांनी की आता तो कुणीही घेऊ नये अशा सूचना आलेल्या आहेत. तुम्ही प्रतिबंधाचा उल्लेख केलात की जे आज खूप महत्वाचं आहे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणं आपली ही अतिशय महत्वाची आहे. वेगवेगळ्या माध्यमांमधून आपण ती वाढवतोय तर त्याच्यामध्ये गरम पाणी पिणं हा एक महत्वाचा भाग आहे. तर त्याचं का गरम पाणी प्यायचं, एवढ्या उन्हाळ्यात का प्यायचं असाही प्रश्न पडतो. अगदी अगदी छान. हा जो गरम पाणी पिण्याचा प्रश्न आहे म्हणजे मी सुरुवातीपासूनच गरम पाणी प्यायचो तर आम्हाला बऱ्याच लोकांना गरम पाणी प्यायची सवय नाहीये. आणि उन्हाळ्यात म्हणजे आपण आपल्या भागात बघितलं तर आपलं टेम्परेचर कमी आहे पण ते नॉर्थ साईडला राहतात किंवा दिल्ली साईडला राहतात त्यांच्याकरता खूप उष्णता आहे. त्यांना गरम पाणी पिणं म्हणजे त्यांच्याकरता एकदम खूपच मोठा त्रासदायक ऍक्टिव्हिटी आहे. पण गरम पाणी पिल्याने काय होतं की जे व्हायरस आहे आपल्या शरीरात म्हणजे जो जीवाणू आहे विषाणू आहे जो आपल्या श्वसन नलिकेमध्ये गेलाय किंवा आपल्या भागात पसरलाय तर त्या गरम पाणी पिल्याने काय होतं ते व्हायरसचं जे प्रोलिफरेशन आहे म्हणजे जे संक्रमण आहे ते थांबतं. आणि ते ज्या प्रमाणात झपाट्याने फुफ्फुसाकडे जातो त्या प्रमाणात जात नाही. त्यामुळे गरम पाणी हा आयुष मंत्रालयाने पण सांगितलं की तुम्ही म्हणजे तुमच्या जेवणाव्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही गरम पाणी म्हणजे गरम उकळून करून वॉर्म वॉटर म्हणजे उकळतं पाणी नाही प्यायचं आहे, तुम्ही पिण्यायोग्य गरम पाणी प्यायचं आहे. आणि हे गरम पाणी पिल्याने त्याचा उपयोग खूप चांगला होईल, तुमच्या पचन संस्थेकडे पण होईल आणि या कोरोनाच्या दिवसामध्ये तुम्हाला याचा खूप चांगला
फायदा दिसून येईल. आता आपण मेच्या शेवटाला चाललोय, जूनमध्ये पाऊस सुरू होईल आणि बऱ्याच लोकांना ही चिंता आहे की आता पाऊस सुरू झाल्यावर कसं होणार आपलं, कारण पावसाळ्यातले आजार पण येऊ शकतील आणि त्याचबरोबर कोरोना पण लगेच काही जाणार नाहीये, तर त्याबद्दल. हा कोरोना जो आजार आहे, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की हा पॅन्डेमिक ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आपल्या भारतात राहणार आणि तसंच दिसून आले. म्हणजे मी जे भाकीत केलं होतं की सप्टेंबर पर्यंत राहणार आणि हा सप्टेंबर पर्यंत हा पॅन्डेमिक राहील, पण हा आजार आपल्यासोबत खूप काय राहणार आहे. आता नेमकं आपल्याला जुलैमध्ये आता पावसाळ्यापूर्वी येतो, आपलं ऋतुचर्या जे बदलते, म्हणजे ऋतू बदलला की हा पावसाळा जो आजार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साथीचे आजार वाढतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला खोकला, सर्दी, फडसा अशा प्रकारे आपल्याकडे आजार येतात. त्यामुळे प्रत्येक खोकला, प्रत्येक ताप हा कोरोनाच आहे असं आपण पकडू नये आणि ह्याला असं संभ्रमात पडू नये. हा जो आपला सर्दी खोकला आहे त्यामध्ये साधारणतः आपण जे घरी आपण गरम वाफ घेतो किंवा आपण रेस्ट घेतो 2-3 दिवस आणि आपले जे नॉर्मल गोळ्या, आपल्या पॅरासिटामॉलची गोळी खातो, त्यामध्ये हा आजार आपला नॉर्मल कफ वगैरे सर निघून जातो. ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, ताप आल्यानंतर 2-3 दिवसांना श्वास घ्यायला त्रास होतो, त्यांनी मात्र आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि डॉक्टरांकडे तपासणीला द्यावं. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय. सखाराम कदम आपल्याशी बोलतायत बीडहून. नमस्कार, बोला. नमस्कार सर. हा, नमस्कार. सखाराम कदम बीडहून बोलतोय. बोला, आपला प्रश्न विचारा. काही रुग्णामध्ये ताप येत नाही, खोकला नाही, नाक गळत नाही, डोकं दुखत नाही, तरी त्यांना कोरोना आढळून आला, असं काय होतंय? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी फोन आला होता सखाराम कदम यांचा बीडहून आणि त्यांनी असं विचारलं की काही रुग्णांना लक्षणं अजिबातच काही नसतात तरी त्यांचा कोरोना पॉझिटिव्ह निघतो, तर काय करू शकतो आपण म्हणजे अशा रुग्णांबाबत? काही रुग्ण नाही, मी म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये अशा रुग्णांची संख्या आहे की आपल्या भारतामध्ये असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्याला सिम्पटम नसणारे जे रुग्ण आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे त्याला सिम्पटम कुठलेही नाही आहेत आणि माइल्ड सिम्पटम असणारे 60% रुग्ण आपल्याकडे आढळतात. 60% प्रमाणामध्ये ज्याला माइल्ड सिम्पटम आहेत आणि काही लोकांना सिम्पटमच नाही आहेत. उदाहरणार्थ गरोदर माता बऱ्याच मोठ्या प्रमाणात ज्यांना सिम्पटमच नाही आहेत, किंवा एखादा व्यक्ती करोनाच्या रुग्णाला दाखवायला गेला आणि सांगण्यात आलं की तो करोना रुग्ण ज्याला लक्षणं होते तो निगेटिव्ह आला आणि जो हट्टाकट्टा होता त्याला करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. तर लोकांमध्ये प्रश्न उठला की खरंच ही जी टेस्ट आहे ती योग्य असते का किंवा ह्याच्यानी तपासणी होतं का? तर तुम्हाला सांगू इच्छितो की असिम्प्टोमॅटिक राहणं, कॅरियर असणं हे साहजिक आहे, ज्याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे. कधी कधी हे लक्षणं आढळून येत नाहीत अशा रोगांमध्ये आणि घाबरण्याचं कारण नाही आहे अशा व्यक्तीपासून, कारण हा जो असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्याला सिम्पटम नाही आहेत, लक्षणं नाही आहेत, अशा व्यक्तीकडून संक्रमण होण्याची शक्यता फार कमी असते. अगदी जवळचा व्यक्ती असेल त्याला पण संक्रमण होत नाही. अगदी म्हणजे त्यांनी जर आपले स्वतःचे टावेल्स किंवा अशा गोष्टी ज्या नजदीच्या गोष्टी वापरल्या तर त्यांचे जर रेस्पिरेटरी सिक्रेशन्स त्यांच्याकडे दुसरीकडे गेले तर संक्रमण होतं. पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात संक्रमणाचा जो आपला जो गती आहे त्या या असिम्प्टोमॅटिक कॅरियर किंवा ज्याला लक्षणं नसलेल्या लोकांकडून फार कमी प्रमाणात होतं. त्यामुळे आपल्याकडे जी झपाट्याने होणारी जी वाढ आहे ती झाली नाही. आता आपण 1-1.5 लाखावर आहोत तर आपण 10-15 लाखावर असलो असतो जर संक्रमित असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये लक्षणं असले असते तर या लक्षणाच्या लोकांपासून प्रसार लवकर होतो आणि असंक्रमित म्हणजे ज्यांच्याकडे लक्षणं नाही आहेत त्यांच्यातून संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. बरोबर आहे, म्हणजे ज्यांना लक्षणं नाही आहेत त्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे हे आपण असं म्हणू शकतो. आता आपण बघतोय की रोज काहीतरी बातमी येते की ह्या सोसायटीतून एखादा पेशंट पॉझिटिव्ह निघाला, शेजारच्या सोसायटीतून निघाला, तर अशा वेळी सोसायटीने काय खबरदारी घेतली पाहिजे आणि कशा प्रकारे या गोष्टीला हँडल केलं पाहिजे की खूप भीती पण सगळीकडे नाही आली पाहिजे आणि काळजी पण घेतली पाहिजे? एखाद्या सोसायटीमध्ये जेव्हा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह येतो तेव्हा त्या सोसायटीला म्हणजे बऱ्याच ठिकाणी कंटेनमेंट झोन म्हणजे त्याला आपण प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करतो. त्याचा मुद्दा असा असतो की आपल्याला रोगांचा प्रसार थांबवायचा असतो. मग हा जो रोगी आहे त्यांना वाटतं की हा कुठं कुठं फिरला, म्हणजे त्या कॅम्पसमध्ये गेला का किंवा सोसायटीमध्ये काय काय ठिकाणी गेला, मागच्या 14 दिवसामध्ये त्यांनी कुठं कुठं त्या भागामध्ये फिरला, तर त्याला लक्षणं आहेत का. मूळ जर तो जो व्यक्ती त्याला जर असिम्प्टोमॅटिक असेल, त्याला लक्षणं नसतील तर त्याच्यातून काहीही घाबरायचं नाहीये. कारण आता शासनाने सांगितलंय की असंक्रमित म्हणजे ज्याला लक्षणच नाहीये तर त्यांनी तर घरीच म्हणजे त्याच्या घरी पण राहून सुद्धा तो काळजी घेऊ शकतो. दुसरा मुद्दा असा आहे ज्याला संक्रमण आहे, त्याचा व्यक्तीला ऍडमिट केलंय, त्याच्या फक्त फॅमिलीजला म्हणजे त्याच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे जवळचे जे कॉन्टॅक्ट आहेत
त्यांना आपण क्वारंटाईन करतो, म्हणजे त्यांना आपण बाहेर ठेवतो. आणि बाकी सोसायटीजमध्ये एक सर्व्हे केला जातो की जेणेकरून की आपल्यामध्ये बाकीच्या ठिकाणी कोणाला लक्षणं सापडतात का. तर सोसायटीने घाबरून नाही जायचं की एखादा रुग्ण, कारण उद्या चालून प्रत्येक सोसायटीमध्ये हा रुग्ण तुम्हाला सापडणार आहे आणि प्रत्येक सोसायटीमध्ये एखादा रुग्ण भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून नका जाऊ. आणि आपल्या सोसायटीमध्ये त्या फ्लोअर्स करता फक्त त्या व्यक्तीची मुव्हमेंट आपल्याकडे झाली नाही पाहिजे. आणि आपण स्वतः फिजिकल डिस्टन्स मेंटेन करायचं, हँडवॉशिंग प्रॅक्टिसेस आपल्या सोसायटीमध्ये लागू करायच्या. जो व्यक्ती बाहेर जातो किंवा साफसफाईला पाठवतो, आपण काही कचऱ्याच्या पेटीत कचरा टाकायला जातो, तरी आपण हँडवॉश प्रॅक्टिसेस ठेवायला हव्या. आणि ह्यापासून घाबरायचं नाही, कारण हा कोरोना संक्रमण हा प्रत्येक सोसायटीमध्ये कधी ना कधी येणारच आहे. त्यापासून घाबरून न जाता आपण त्या प्रकारे उपाययोजना, म्हणजे आपल्या बिल्डिंगमध्ये आपण हायपोक्लोराइड सोल्युशननी क्लीन करू शकलो, किंवा आपण त्या एरियाचं पूर्ण क्लिनिंग प्रोसेस मेंटेन केलं, किंवा आठवड्यातून 3 दिवस आपण त्याचं स्वच्छता मेंटेन केली हायपोक्लोराइड सोल्युशनची, तर ते आपली उत्तम राहील. जिथं जिथं पॉसिबल आहे त्या ठिकाणी हायपोक्लोराइड सोल्युशननी क्लिनिंग आणि त्याची फवारणी करतात. तर ह्या फक्त बिल्डिंग करतात आहेत. तर ते जर केलं तर कदाचित आपल्याला जो काही संक्रमणाचा जो धोका आहे तो कमी होईल. बरोबर आहे. मी असं ऐकलंय की काही सोसायटीजमध्ये जे स्टाफ आहे, म्हणजे कचरा घेऊन जाणारे लोक आहेत, तर अशा लोकांना देखील पूर्णपणे बंद केलेलं आहे. म्हणजे खाली जाऊन प्रत्येकाने आपापला कचरा द्यायचा किंवा आपला जो फ्लोअर आहे तो आपण साफ करायचा. तर हे तुम्हाला काय वाटतं की हे करण्याची गरज आहे का? मुळात असं असतो की जो कचरा नेणारा व्यक्ती आहे तो कुठल्या एरियात राहतो हे आपल्याला माहिती नाहीये, आणि तो कोणाच्या संपर्कात येईल हे माहिती नाही. म्हणून तो जर प्रत्येक इंडिव्हिज्युअल घरामध्ये गेला तर त्या व्यक्तीकडून, तो व्यक्ती जर आपले प्रिकॉशन घेत असेल, मास्क घालत असेल आणि दरवाजाच्या बाहेरचा कचरा नेत असेल तर काही प्रश्न उद्भवत नाही. पण प्रत्येकाच्या व्यक्तीचा संपर्क, म्हणजे जेवढा संपर्क आपण टाळू, म्हणजे लोकांचा संपर्क टाळू, तेवढा योग्य असतो. पण कचरा घेऊन जाण्यामध्ये एखाद्या व्यक्तीला संक्रमण होईल अशी खूप शक्यता कमी आहे. पण बऱ्याच सोसायटीने ॲज अ प्रिकॉशन म्हणून त्या लोकांना, कारण ते लोक एनिहाव सोसायटीमध्ये येतात, कचरा घेऊन जायला यावंच लागतं. मग घराच्या बाहेरून घेऊन गेला का आणि घराच्या बिल्डिंगमधून घेऊन गेला का, त्यात काय मोठा प्रश्न उद्भवत नाही. पण भीती एवढी जास्त आहे की त्यांना वाटतं की अरे तो व्यक्ती बघितला तर कसं होईल, बघितल्याने पण संक्रमण होईल आम्हाला. म्हणजे मी तर असा प्रश्न ऐकला की एका व्यक्तीने कंप्लेंट अशी केली की माझ्या समोरून हा कोरोना व्यक्ती गेलाय तर माझी चाचणी करा. म्हणजे अशा प्रकारची भीती निर्माण झाली की एखाद्या कोरोना रुग्णाला बघितल्यामुळे तुम्हाला काय हा संक्रमण होणार नाहीये. तुम्हाला त्याचा संपर्क, त्याचे जे काही ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे, ड्रॉपलेट आहे, ते तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये गेले तर याचं संक्रमण होतं. साधा सोपा हा मार्ग आहे आणि सगळ्यांना माहिती आहे. तरी पण हा मनामध्ये एक शंका निर्माण करून सोडतं की मग कचऱ्याच्या डब्याकडून आम्हाला होईल. बऱ्याचदा आता होम डिलिव्हरी केल्या जातात, भाजीपाल्यांचा होम डिलिव्हरी केल्या जातात, त्यामुळे त्या व्यक्तीकडून आम्हाला होईल असं वाटतं. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेताय, तुम्ही तुझं निष्काळजी नाहीये, तोपर्यंत तुम्हाला ह्याचा कुठलाही धोका होणार नाहीये. त्यामुळे सोसायटीजनी जे काही प्रिकॉशनरी घेतलेत आतापर्यंत ते योग्य घेतलेत. पण कचऱ्याचा पेटी नेल्याने जर एखाद्या व्यक्तीचं संक्रमण होऊ शकतं, यामध्ये काही अशा प्रकारे आढळून आलेलं नाहीये. त्यामुळे कचरा घेऊन जायला हरकत नाही, त्या घेऊन जाऊ शकतात. फक्त तो व्यक्ती, जो कचऱ्याचा व्यक्ती आहे, त्यांनी त्याचा हँडवॉश प्रॅक्टिसेस आणि तो मास्क घालत असेल आणि कचरा पेटी घेऊन जात असेल तर, कारण आता जून नंतर तर हा रुटीन होणार आहे. तो किती दिवस कचरा तुम्ही एकत्र गोळा करणार, शेवटी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हा कोरोनाला आणायचंच आहे. तेव्हा कचराचा रुटीन कार्यक्रम तर चालू होणारच आहे. म्हणजे हा काही संपणारा आजार नाहीये. बरोबर आहे. ह्याला जोडून आणखी एक छोटासा प्रश्न विचारते की अनेक गृहिणींची अशी शंका असते की आता कचरा मग आम्ही असा लांबून वरून टाकायचा का त्याच्यामध्ये? कारण मी असंही ऐकलेलं आहे की काही गृहिणी तो जो कचऱ्याचा डबा असतो त्याला हात लावू देत नाहीत त्या कचऱ्याच्या माणसाला, जो कचरा घेऊन जातो त्या माणसाला. तर काय ह्याच्यामध्ये काही काळजी घेणं आवश्यक आहे? नाही, कारण काय, तो व्यक्ती, त्याला आम्ही जो कचरा उचलतोय त्याला पण आपण ग्लोव्ज द्यायला पाहिजे. आणि तो ग्लोव्ज वापरून जर सगळ्या गोष्टी करत असेल आणि ग्लोव्ज वरून पण तो हँडवॉश करू शकतो. ज्या घरामध्ये येईल, कचरा घेऊन जाईल, त्यानंतर तो शेवटी तो हँडवॉश करणारच आहे. तुम्ही तो कचरा, तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही हँडवॉश करायचंच आहे तुम्हाला. त्यामुळे हँड वॉशिंग प्रॅक्टिसेसकडे तुम्ही खूप लक्ष देणं गरजेचं आहे. कारण मी हे मागच्या वेळेस पण खूप रिपीटेडली सांगितलं होतं, पुन्हा मी सांगितलं होतं की हँड वॉशिंग करा. कारण का, तुम्ही तुमचं संक्रमण तुमच्या हातानेच होणार आहे. वाऱ्याने किंवा हवेने तुम्हाला संक्रमण नाही होणार आहे. तुम्हाला तुमच्या हातानेच तुमचं संक्रमण होणार आहे. तर त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा बाऊ किंवा असं करून घ्यायची गरज नाहीये. तुम्ही स्वतःचं काळजी स्वतः घ्यायची. तुम्ही हँड वॉशिंग प्रॅक्टिस करायचं. कुठेही तुम्ही स्पर्श केला,
एखाद्या डब्याला स्पर्श केला, एखाद्या वस्तूला स्पर्श केला, तुम्ही तुमची हँड वॉशिंग करायचं किंवा तुम्ही एक सॅनिटायझरची बॉटल सोबत ठेवायची. जिथे तर आपण कार्यालयात गेलो किंवा कुठं काही बाहेर गेलो किंवा कुठला डबा उचलला तर आपण सॅनिटायझरने आपण हाताची स्वच्छता सॅनिटायझरने करून घ्यायची. त्यामुळे तुम्हाला त्या एवढं बघायची गरज नाही त्यांनी स्पर्श केला मग आता त्याच्यातून कोरोना आम्हाला होईल, ह्या एवढ्या शंका करायची आवश्यकता नाही. नक्कीच. म्हणजे तुम्ही जो मुद्दा आता सांगितलात की आपण बाहेर काय आहे हे बघण्यापेक्षा आपण आपले हात फक्त सुरक्षित ठेवायचे, हँड वॉशिंग किंवा हँड सॅनिटायझेशन हे आपल्याला वारंवार केलं गेलं पाहिजे. जर जेव्हा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आहे असं जेव्हा कळतं तर तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा कुटुंबियांनी कशा पद्धतीने त्याला सपोर्ट देखील केला पाहिजे? बघा, हा आजार आहे तो मानसिकदृष्ट्या फार काही निराशा आणणारा आहे आणि बऱ्याच ठिकाणी असं की आता मग तो खर्च होईल, मग त्याला ऍडमिट करण्यापासूनच चिंता आहे लोकांना आणि कुटुंबियावर तर हा प्रेशर येतच, कारण त्या कुटुंबियांना क्वारंटाईन केलं जातं. मुळात तो जो रुग्ण त्यांचा नातेवाईक पॉझिटिव्ह आहे येतो तर कुटुंबियांनी ह्याच्यातून मनधोरे न घालता हा आजार हा आपण पूर्णतः बरा होऊ शकतो आणि ह्या आजाराला असं ट्रीटमेंट जरी नसेल तरी हा आजार प्रत्येकाचा मृत्यू होतो असं नाहीये आणि बऱ्याच प्रमाणात म्हणजे 70-75% लोक आता रिकव्हरी होऊन येत आहेत आणि फार अशा 3 ते 4% रुग्णांमध्ये ज्यांच्याकडे काही हृदयाचे आजार असतील काही असेल त्या लोकांना थोडासा हा आजार सिरियस दृष्टी त्याच्याकडे बघितलं जातं. पण तुम्ही स्वतः काळजी अशी घ्यायची आहे की तुम्ही जेव्हा कुटुंबामध्ये त्यांच्यासोबत संपर्कामध्ये आला असाल तर तरी पण आपण एकत्रित राहताना सुद्धा आपण आपल्या कुटुंबियांच्या संपर्कात येताना सुद्धा डिस्टन्स मेंटेन करावा, कारण आपल्याला माहिती नाही तो कोणाच्या संपर्कामध्ये आला असेल. जर कुटुंब बाहेर कधीच गेलं नाही किंवा कुटुंबातला एखादा व्यक्ती डॉक्टर आहे, एखादा व्यक्ती बाहेर जातोय तर त्या व्यक्तीने घरी आल्यावर सुद्धा ते प्रिकॉशन घेतले पाहिजे की आपण हँडवॉश करतोय, आपल्या सगळ्या वस्तूचं सॅनिटेशन करतोय आणि तरच आपण घरच्या वस्तूंना स्पर्श करतोय. आणि घरच्या लोकांमध्ये आता एखादा घरी जरी पॉझिटिव्ह रुग्ण राहिला तरी त्याला आयसोलेशन करून आपण म्हणजे ग्लोव्ज वापरून त्याला ज्या वस्तू आपण त्याला देतोय त्याचं प्रॉपर सॅनिटायझेशन करून मग आपण ते ग्लोव्ज डिस्कार्ड करायचे आहेत. तर घरी पण तुमचा पॉझिटिव्ह रुग्ण एखाद्या असिम्प्टोमॅटिक रुग्ण राहू शकतो, त्यात काही मोठा भाव करायचा प्रश्न नाही. आता कारण कालांतराने आपल्याला बेड संख्या खूप मोठी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्या घरी बेड नसतील तर कदाचित असिम्प्टोमॅटिक ज्याला लक्षणं नाही ते घरी पण रुग्ण ठेवावेत असं शासनाचे त्याच्यामध्ये गाईडलाईन आहेत. बरोबर आहे. आणि ते घरी देखील तो रुग्ण जो आहे तो बरा होऊ शकतो. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन येतोय, तो घेऊया. भिवंडीहून आपल्याशी बोलतायत सत्यविजय पाटील. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण एखाद्या ठिकाणी पेशंट भेटला तर त्याला आपण लगेच तिच्याशी आपण क्वारंटाईन वगैरे करतोय आणि जर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जर ते पॉझिटिव्ह पेशंट असतात तिथे कर्मचारी काम करतात तर मग त्यांना त्याची भीती नसते का? मग त्यांनी काय करायचं? त्यांना जरी इम्प्लिमेंट दिलेलं असतं तरी सुद्धा त्याची पण चेकिंग वगैरे व्हायला पाहिजे असं नेहमी. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. आणि खरंच आज जे कोणी हॉस्पिटलमध्ये काम करतायत, नर्सेस आहेत, डॉक्टर्स आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, त्या सगळ्यांना आपण पुन्हा आपण वंदन करूया, कारण खूप महत्त्वाचं काम ह्या कठीण प्रसंगी ही सगळी मंडळी करता आहेत. त्यांची प्रिकॉशन कशी घ्यायची हे आपण जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. आपल्याला ब्रेकवर जाण्यापूर्वी भिवंडीहून फोन आला होता सत्यविजय पाटील यांचा. आणि सर, त्यांनी एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला असा हात घातला होता की आपण जे सर्वसामान्य लोक आहेत ते खूप घाबरतात की कोरोना पेशंट, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, समोरून जरी गेला दिसला तरी पण आपल्याला काहीतरी होईल असं. पण जे आरोग्य कर्मचारी आहेत, जे कोरोना पेशंट, कोविड पेशंटसाठी जे काम करतायत, तर त्यांच्या बाबतीत सोसायटीचा दृष्टिकोन कसा असावा? बघा, आता या परिस्थितीमध्ये ज्या सिस्टर्स आहेत, जे डॉक्टर्स आहेत, जे आपल्या रुग्णालयामध्ये सेवा देतात त्यांना पण मोठ्या प्रमाणामध्ये भीती असते. असं नाही की त्यांना भीती नाही आहे, आज मोठ्या प्रमाणात त्यांना पण भीती आहे. पण तिथं गेल्यानंतर त्यांना जे प्रोटेक्शन दिलं जातं, पीपीई दिलं जातं, त्याला पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणतो आपण, त्या लेवलचं पीपीई ते घालतात. त्यामुळे तिथं गेल्यानंतर आता जसं मोठ्या रुग्णालयामध्ये जसं आपण पेशंट तपासतो तर कुठला रुग्ण हा करोनाचा आहे आणि कुठला नाही आहे हा पण प्रश्न मोठा उद्भवतो. त्यामुळे बऱ्याच रुग्णालयामध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांना प्रत्येकाने पीपीई दिलेली आहे, म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट दिलेले आहेत. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात संक्रमण होण्याचा कुठलाही मुद्दा त्यात उद्भवत नाही, कारण त्याला आपण कॉन्टॅक्ट म्हणतच नाहीये. ज्या व्यक्तींना कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन घेतलं नाहीये, मास्क घातलं नाहीये, न ग्लोव्ज घातले नाहीयेत, न कुठलं पीपीई वापरलं नाहीये, तर अशा व्यक्तींनी जर एखाद्या कोरोना बाधित रुग्णाशी संपर्क आला तर तो व्यक्तीकडून संक्रमण होण्याचा काहीतरी चान्सेस आहेत. म्हणजे जोपर्यंत त्या व्यक्तीचे ड्रॉपलेट्स आपल्या नाकात जाणार नाहीत किंवा आपण स्वतःहून नाकाने
तो स्पर्श करून आपल्याला दाखवतात. एखाद्या कोरोना वॉर्डमध्ये जर एखादी सिस्टर काम करत असेल किंवा एखादा आरोग्य कर्मचारी किंवा एखादा डॉक्टर्स काम करत असतील तर त्यांना तुम्ही वंदन करा. त्यांना पूर्ण सोसायटीतर्फे त्यांना तुम्ही पूर्ण कोऑपरेशन द्या, कारण आपल्या प्रत्येकांना हा आजाराचा आपल्यासोबत राहायचं आहे आणि त्या लोकांना तुम्ही मानसिक बळ द्या. आणि अशा लोकांना, कारण त्या लोकांना संक्रमण होण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण ते पूर्ण पीपीई घातलेलं असतं त्यांनी. आता प्रत्येकाने ज्या ठिकाणी कुठंतरी हलगर्जीपणा दिसून आला की त्यांनी पीपीई बरोबर घातली नाही किंवा एखादा रुग्णच ओळखता नाही आला किंवा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह होता पण तो त्याची लक्षणं नव्हते, अशामुळे एक दोन कर्मचारी, जो कर्मचारी किंवा एखादा पोलीस कर्मचारी, एखादा सीआरपीएफचे लोक आज जे आपल्याला दिसतात की जे पॉझिटिव्ह आले आहेत, की त्यांना ते रुग्णाच्या संपर्कात नाही आले, कारण कॉमन लोकांच्या मास्क क्राऊड मॅनेजमेंटमध्ये किंवा एखाद्या म्हणजे कंटिन्युअस थांबतात तर कुठल्या ना कुठल्या रुग्णाचा संपर्क येताना येतो, कारण पण ते पूर्ण पीपीई घातलेले नसतात, त्यांना फक्त मास्क दिलेला असतो. तर मी माझ्या पोलीस कर्मचारी आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना पण सांगू इच्छितो की तुम्ही हँड वॉशिंग जिथे जिथं तुम्ही कुठं स्पर्श कराल, ज्या ठिकाणी तुम्ही कुठल्या सरफेसला टच कराल त्या ठिकाणी तुम्ही हँड वॉशिंग करा. आणि प्रत्येक जे सिस्टर आणि जे डॉक्टर्स जे रुग्णालयात कामाला आहेत त्यांनी सुद्धा हे प्रॅक्टिस प्रामुख्याने आपण घरी आल्यानंतर किंवा रुग्णालयातून घरी आल्यानंतर जे काही आपल्याला उपाययोजना सांगितलेल्या आहेत की आपण प्रत्येक आपल्या वस्तूचं सॅनिटायझेशन करावं, हँड वॉशिंग करावं, घरी गेल्यानंतर पूर्ण स्नान करावी आणि आपल्या वस्तू जेवढ्या आपण घेऊन गेल्या त्यांना आपण सॅनिटाईज करावं. तर ह्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याला पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून सोसायटीमध्ये पण त्या व्यक्तींना भीती वाटणार नाही आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्या सोसायटीजमध्ये थोडंसं एखादं अवेअरनेस बाबतीत काहीतरी अवेअरनेस जागरण करावं की बाबा तुम्ही कशा प्रकारे तुम्ही काळजी घेताय, रुग्णालयामध्ये तुम्ही जेव्हा काम करता त्या प्रकारे तुम्ही कुठल्या प्रकारचं पीपीई वापरता, तुम्हाला त्या आजाराचे, कारण त्या लोकांना आपल्याकडून सपोर्ट हवाय, मनोबल वाढवण्याकरता सपोर्ट हवाय, कारण आपल्याकडे कमतरता डॉक्टरांची आणि सिस्टरांचीच पडणार आहे. खरंच बेड आपण वाढवू पण डॉक्टर सिस्टर्स कुठून आणू? बरोबर आहे. त्यामुळे नक्कीच आपण सगळ्यांनी खरं तर त्यांना सपोर्ट केला पाहिजे. ज्या सोसायटीमध्ये असे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि अर्थातच हँड सॅनिटायझेशन पुन्हा पुन्हा आपण त्या मुद्द्यावर येतोय कारण तो खरंच खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, तर ते प्रत्येकाने केलं पाहिजे. सर, आपण ह्याच्यामध्ये म्हणतो की भीती हा जो मुद्दा आहे किंवा तुम्ही म्हणालात की मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, आज जे लोक घरी बसले आहेत 2 महिन्यापासून, जे बाहेर पडलेले नाहीयेत, तर त्यांचं देखील मानसिक खच्चीकरण झालेलं आहे, त्यांच्या मनात देखील भीती आहे की आता बाहेर पडल्यावर कसं होणार. तर ह्या सगळ्यामागे तुम्ही काय सांगाल की आता थोड्या दिवसांनी कधी ना कधीतरी आपल्याला बाहेर पडायचंच आहे, तर ते कसं पडायचं? बघा, आता लॉकडाऊन हा काय रिपीटेडली लॉकडाऊन होणार नाही. बऱ्याचशा नॉन रेड झोनमध्ये आता बऱ्या प्रमाणात लॉकडाऊन शिथिल केण्यात आलेलं आहे आणि बरेच लोक बाहेर पडत आहेत. तर माझं परत सांगणं आहे की हा काही काळापुरता हा आपला लॉकडाऊन होता, पण तुम्ही आता घरात जे राहणारे व्यक्ती मी बघितलं की जे रोज रुटीन सेवेला जातात त्यांच्यामध्ये भीतीचं प्रमाण कमी वाटलं मला. आणि जे घरीच बसून आहेत त्यांना फक्त दिवस रात्र करोनाविषयी चिंता करायची, करोनाच्याच न्यूज बघायच्या आणि करोनाच्याच बातम्या ऐकायच्या आणि करोनाच्या बाबतीत चर्चा करायची, हे सोडून द्यायचं. आता आपल्याला हा करोना आजार हा बाकी आजाराचा एक कॉमन आजार आहे. आपल्याकडं क्षयरोग आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामुळे डेथ होतात, भरपूर आजार आपल्याकडे येतात आणि आजार येत जात राहणार. का हा नवीन आजार आला, मागच्या वेळेस पण दुसरा आजार येतो. त्यामुळे आपल्याला काय काळजी घ्यायची की आपण आपल्या वैयक्तिक स्तरावर आपलं आरोग्य कसं सांभाळायचं, रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची आणि आपली हाताची स्वच्छता आणि आपलं स्वतःचं प्रोटेक्शन. जेव्हाही आपण बाहेर पडू तेव्हा आपण हात स्वच्छ धुवायचे, सॅनिटायझेशनची बॉटल घेऊन जायचं आणि कुठल्याही सरफेसला टच केल्यानंतर आपण हात धुणारच किंवा आणि आपण टच केल्यानंतर आपल्या ह्या भागाला, चेहऱ्याच्या भागाला टच करणार नाही. नो टच पॉलिसी म्हणजे कुठेही टच करायचं नाही आणि केलाच तर हँड वॉश करायचा. हे 2 नियम जर आपण पाळले आणि फिजिकल डिस्टन्स जर ठेवला तर तुम्हाला हा आजार होण्याचा, संक्रमणाचा धोका नाहीच आहे. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय, मुलुंडहून आपल्याशी बोलतायत शेखर करलकर. नमस्कार, बोला. नमस्कार, माझं नाव शेखर करलकर. आमच्या सोसायटीमध्ये एकूण 116 फ्लॅट्स आहेत आणि ते सर्व प्रत्येक फ्लॅटमध्ये 2 बाथरूम, टॉयलेट वगैरे आहेत. आता हॉस्पिटल्समध्ये जागा नाही किंवा खूप गर्दी आहे, अशा अवस्थेमध्ये एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला घरी उपचार करण्याची परवानगी देण्यात येते का? आणि जर तशी देण्यात येत असेल तर सोसायटीतील इतर रहिवाशांनी कशी काळजी घ्यायची आणि त्या घरातील त्या व्यक्तीशी कशा प्रकारे आपण सहकार्य करायचं सोसायटीतील इतर रहिवाशांनी, त्याविषयी मला जाणून घ्यायचं. धन्यवाद. काय सांगाल सर? अगदी मुद्दा मला जो मांडायचा तोच आहे, कारण आता आपल्या प्रत्येक घरामध्ये एखाद्या व्यक्तीला संक्रमण होऊ शकतं. तर तो व्यक्ती जो संक्रमित झालाय, ज्याला पॉझिटिव्ह झालाय, जर त्याला काही कुठली लक्षणं नसतील, म्हणजे लक्षणच नाही आहेत त्याला, म्हणजे ना खोकला आहे, ना ताप आहे,
ना त्याला कुठला शॉर्टनेस ऑफ ब्रेथ आहे, म्हणजे त्याला कुठं श्वासाचा त्रास होतोय, अशा व्यक्तींना घरीच आयसोलेशन करायचं गाईडलाईन आलेले आहेत. आणि सोसायटीनं पण त्यांना ऍक्सेप्ट करायचं आहे की अशा व्यक्तींना ज्या ठिकाणी आपल्याकडे वेगळी रूम आहे, म्हणजे एखादा 2 बेडरूम हॉल किचन आहे किंवा 1 बेडरूम हॉल किचन आहे, किंवा ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तीला आपण वेगळं ठेवू शकतो घरामध्येच, तर काही ठेवायला हरकत नाहीये. त्या व्यक्तीला फक्त त्या व्यक्तीला जे आपण जेवण देणार, पाणी देणार, त्याची बाथरूम वेगळी राहणार, आणि आपण त्यांना जेव्हा त्या काही गोष्टी त्यांना देऊ त्यावेळेस आपण जिथं जिथं टच करू त्यांच्या सरफेसला आपण त्यानंतर हँडवॉश करायचं आहे. म्हणजे आपण ग्लोव्ज वापरून किंवा स्वतः. आणि अशा व्यक्तींनी प्रोफिलॅक्सिस म्हणून एक आपलं होमिओपॅथिक प्रोफिलॅक्सिस पण आलेलं आहे, आर्सेनिक अल्ब्युमिन म्हणून, ते घेता येईल आपल्याला. आणि आपण त्या व्यक्तीपासून डिस्टन्स मेंटेन करायचं आणि त्याला एक आयसोलेशन करून एका रूममध्ये ठेवू शकतो. आणि बाकी सोसायटीजमध्ये बाकी मेंबर्स जे आहेत सोसायटीचे त्यांना पण असं भीतीचं वातावरण करायची गरज नाही, कारण असंक्रमित व्यक्ती म्हणजे ज्याला लक्षणच नाही आहे त्याचं संक्रमण त्याच्या होणं फार रेअर आहे, अतिशय रेअर आहे. त्यामुळे त्यांना होम आयसोलेशन सांगितलेलं आहे. आणि घरी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनच्या पेक्षा होम क्वारंटाईनमध्ये त्याला घरचा आहार मिळेल, घरचं जेवण मिळेल. तुम्ही जे जे वस्तू त्याला द्याल खायला त्या प्लेट ते स्वतःच धुतील, म्हणजे स्वतःच स्वतः करतील आणि ते साबणाने व्यवस्थित धुवूनच ते प्लेट बाहेर येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं. त्यांच्या ज्यांच्या वस्तू आणि त्यांना रूम मध्येच ठेवायचं आहे. त्यांना आपल्या किचनमध्ये किंवा इतर तितर वावरू द्यायचं नाही. एका रूम मध्ये ते राहतील आणि त्या रूम मध्ये त्यांना आपण सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या. आणि जो व्यक्ती त्यांच्यासोबत प्रोव्हाइड करतोय असा एकच व्यक्ती जो स्वतःची काळजी घेतोय तो वयोवृद्ध नसावा. आणि तो व्यक्ती हँड वॉशिंग आणि बाकीच्या प्रॅक्टिसेस करेल आणि स्वतःची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवेल. बरोबर आहे. यामध्ये जेव्हा आपण घरीच उपचार करतो त्यामध्ये कुठली लक्षणं दिसली तर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज आहे? आता घरी रुग्ण आहे आणि त्याला लक्षणं दिसायला लागली, त्याला समजा वाटलं की कफ आहे, त्याला फिवर आहे, तरी घाबरायची गरज नाही. आपण त्याला कफ आणि फिवरचं मेडिसिन्स डॉक्टरच्या ऑनलाईन कन्सल्टेशनने आपण त्याला देऊ शकतो. औषधं तुम्हाला डिलिव्हरी होतील आणि ते तुम्हाला ते ट्रीटमेंट घेता येईल. जर त्याला फुफ्फुसाचा म्हणजे त्याला श्वासाचाच घ्यायला त्रास होत असेल आणि त्याला श्वसननलिका त्याची इन्व्हॉल्व झाली, तेव्हा तुम्ही त्या रुग्णाला हॉस्पिटलाइज करायला हवं आणि त्यांना ऑक्सिजनचा सप्लाय लागेल किंवा पुन्हा व्हेंटिलेटरची पण गरज पडू शकते. तर अशाच रुग्णांना फक्त हॉस्पिटलचे बेड उपलब्ध करून देणं लागेल. बाकी सगळ्या लोकांना घरीच ट्रीटमेंट घेता येईल. नक्कीच. आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा घरी राहून ट्रीटमेंट घेणं किंवा घरी क्वारंटाईन होणं हे नक्कीच प्रत्येक रुग्णासाठी एक आश्वासक असू शकतं. सर, ह्याच्यामध्ये आपण बघतो की एक होलिस्टिक ट्रीटमेंटची जी गरज आहे तर ती कशा पद्धतीने आपण घेतली पाहिजे? बघा, हा आजार आहे त्याला ॲलोपॅथिकचं ट्रीटमेंट नाही आहे किंवा जे काही ट्रीटमेंट आहे ती सिम्प्टोमॅटिक आहे, म्हणजे लक्षणावर आधारित आहे. जसं खोकला असेल तर त्याला अँटीबायोटिक दिलं जातं, ताप असेल तर त्याला पॅरासिटामॉलची गोळी दिली जाते. तर मला असं सांगायचं आहे की ह्याला एकंदरीत आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला हा होलिस्टिक असला पाहिजे. होलिस्टिक म्हणजे त्याला ॲलोपॅथिकचे औषधं आहेत, होमिओपॅथीचे औषधं आहेत, त्याला आयुर्वेदाचं पण रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे औषध दिले पाहिजे. त्याचं मानसिक जो बळ वाढण्याकरता त्याला आध्यात्मिक गोष्टी पण सांगितल्या पाहिजेत, जेणेकरून तो त्या संकटातून मुक्त होईल. कारण त्याला वाटतं की कुठलं तरी संकट माझ्यावर आलंय आता मोठं कोरोना झाल्यामुळं. कारण आजार हा प्रत्येकानं होऊ शकतो. ज्यांना हा जो काही आजार होतो त्याला बघण्याचा दृष्टिकोन असा पाहिजे की आपण होलिस्टिक उपचार दिला पाहिजे. आजकाल डॉक्टर काय ॲलोपॅथिक डॉक्टर म्हणतात की माझीच ट्रीटमेंट चांगली, दुसरा होमिओपॅथी म्हणतात की नाही आमच्या ट्रीटमेंटचं. म्हणजे एकंदरीत तो रुग्ण महत्वाचा आहे, आपल्या पॅथीज महत्वाच्या नाही आहेत. तर सगळ्या पॅथीजनी एकत्र येऊन त्या रुग्णाकडे उपचार दिला पाहिजे. त्यांना बघितलं पाहिजे की हा रुग्ण कसा बरा होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्याचा आध्यात्मिक रोल पण महत्वाचा आहे. रुग्णांमध्ये आता काल भरपूर मानसिक डिप्रेशन येतं आणि मनोबल खच्चीकरण होतं, त्यामुळे त्याची इम्युनिटी कमी होते. मुळात त्याचं मनोधैर्य जर वाढलं तर तो कुठल्याही रोगाशी तो फाईट करू शकतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे मला असं सांगायचं की त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याकरता त्याला आध्यात्मिक पण सांगितलं पाहिजे की बा तुझा आजार कमी होणार आहे, तुला ह्या प्रकारचे औषध आम्ही देतो आहोत. त्यामुळे त्याचं एकंदरीत होलिस्टिक विचार करायला हवा. एकच फक्त आपलं ॲलोपॅथिक ट्रीटमेंट नको. आणि हे म्हणजे भारत सरकारने स्वतःच आयुष मंत्रालयाने ह्याच्यावर रिसर्च चालू केलेला आहे आणि कालांतराने हे होलिस्टिक ट्रीटमेंट आपल्याकडे येईल. म्हणजे जे जे आपल्याकडे आहे उपलब्ध आणि जे जे चांगलं आहे ते सगळं आपण घ्यावं. सर, अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न. तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये काम करताय जिथे अनेक आदिवासी लोक आहेत, कुपोषित आहेत. तर आपण बऱ्याचदा आहाराबद्दल सांगतो आणि मग कुपोषित लोकांना जास्त संक्रमण होतो का असा एक प्रश्न आहे. तर अगदी जाता जाता काय सांगाल थोडक्यात? तर मला खरंच या गोष्टीचं एकदम म्हणजे कॉन्ट्रोवर्सी दिसून आली की आमचा जिल्हा जो आहे पालघर जिल्हा आदिवासी बहुवल्य जिल्हा आहे आणि आदिवासीच्या ब्लॉक्समध्ये जसं माझ्याकडे 4 ब्लॉक 5 ब्लॉक जे आहे ते पूर्ण आदिवासी ब्लॉक्स आहेत.
तर त्या ब्लॉकमध्ये मोठ्या प्रमाणात लोक बाहेर म्हणजे लेबर वर्कर्स वापस आले, तरी पण मी त्यांच्यामध्ये संक्रमण कुठं दिसून नाही आलं. त्यामुळे त्या संक्रमणाचा जो प्रादुर्भाव मला दिसून नाही आला, कारण त्यांचं डिस्टन्सिंग खूप होतं. त्याची डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन खूप कमी असते आदिवासीमध्ये, आणि ते एकत्र असे छोटे छोटे कुटुंब आणि एका गावामध्ये असे 5-10 कुटुंब राहतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये संक्रमण कमी असते, त्यामुळे त्यांचा धोका पण मला कधी दिसून नाही आला. पण एकंदरीत बघितलं तर त्यांच्यामुळे निसर्गाचं त्यांना वरदान आहे की ते उन्हामध्ये राहतात आणि त्यांचं जीवनसत्वाचं पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना सूर्याचं प्रकाश मिळतो आणि फिजिकल डिस्टन्सिंग मिळते, त्यामुळे त्यांना प्रतिकारशक्ती वाढते. नक्कीच सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या सगळ्या दर्शकांना दिलीत. आमच्या संपूर्ण सह्याद्रीच्या टीमतर्फे मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. दर्शको, याबद्दल आणखी आपल्या मनात शंका असतील, प्रश्न असतील तर आमचा हा रोज कार्यक्रम असतो संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत, तर तो जरूर पहा आणि जे जे शासनाने जी नियमावली घालून दिलेली आहे त्याचं तंतोतंत आपण सगळेजण पालन करूया. आज इथेच थांबतोय. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता. नमस्कार.